जय हनुमान देवरुख संघाचा पाहूया सोळजाई संघाच्या प्रांगणामध्ये बघतोय आपल्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खोलवर्षी चढाई करण्याचा प्रयत्न, पूर्ण संघ हलता ठेवण्याचा प्रयत्न आहे. धिप्पाड छातीचा असा हा एक खेळाडू आहे. कधी खेळाचं पार्ट पलटी करण्याचा खेळाडू असतो तो म्हणजे 18 नंबर ज्याची घातला खेळाडू. मध्य रेषेवरती शिला कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा सोळजाई संघाचा 3 नंबर ज्याची घातलेला खेळाडू, धिप्पाड उंचीचा असा हा एक मध्य जबरदस्त, ज्याने चांगली भक्कम अशी कामगिरी केली होती. मला वाटतं जबरदस्त खेळ. हो बघा 3 नंबर ज्याची घातलेला हा खेळाडू एक नावाजलेला खेळाडू आहे, ज्याच्याकडे वर्णी लागते तर तो म्हणजे सोळजाई संघाचा खेळाडू. हो बघा काय केलं. हो जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न, परंतु त्याला जेरबंद केला जय हनुमान देवरुख संघानं. पुन्हा एकदा जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू पाहूया काय करतो. आपल्या संघासाठी गुण तालिकेमध्ये फरक पडलाय आणि जर ती बाजू भक्कम करायची असेल तर सोळजाई संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. 2-2-2चं क्षेत्ररक्षण जय हनुमान कांगण्यावाडी जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू आहे प्रांगणामध्ये सोळजाईचा. पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा परत सोळजाई संघाचा खेळाडू पाहूया. 6 नंबर याची घातलेला जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न त्याचा. मध्य रेषेवरती स्थिरावतोय, कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. थर्ड रेड म्हणजे 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. थर्ड रेड करो या मरोची स्थिती ही आपल्याला पाहायला मिळतं. उंच पुरा असा खेळाडू जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न काल प्रयत्न केला आणि अशी सुरुडी मारली. जशी मी मागाशीच म्हणालो होतो, जशी परशान जशी आरची त्या लंगड्यानं सांगितलं की आवाज आला आर्चीचा म्हणून लंगड्यानं जसा आवाज मारला आणि परशानं जशी उडी मारली तशी 3 नंबर जर्सी घातल्या खेळाडूने मारली. पुन्हा एकदा चला खेळाडू 16 जबरदस्त खेळाचा जबरदस्त नमुना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहायला गेलं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामध्ये सोळजाई असो किंवा जय हनुमान देवरुख असो, 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी आलाय तो 18 नंबर ज्याची घातलेला खेळाडू जय हनुमान देवरुख संघाचा. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू. पाहूया जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न. 2-1-2-2चं असं क्षेत्ररक्षण लागलंय. त्या मध्य रेषेवरती स्थिरावतोय, कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू, जर्सी नंबर 10 सचिन तेंडुलकर. जर्सी नंबर 10 सचिन तेंडुलकर. पहा जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न होता, पण देखील जर बंद केला तर तो जय हनुमान देवरुख संघानं. पुन्हा एकदा गुण तालिकेमध्ये फरक पाडण्याचा प्रयत्न असतो तर जय हनुमान देवरुख संघाचा असतो. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी पुन्हा एकदा निघालाय तर तो जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू. जुने जाणते खेळाडू आमचे मित्र सौरभ राजवाडे असतील. खरोखरच आपणास सांगू इच्छितो की चांगला क्रिकेटमध्ये खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असतो तर सोळजाईमधून सौरभ राजवाडे असतील. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मध्य रेषेवरती स्थिरावतोय, कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. 5 नंबर ज्याची घातलेला खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. पडझड झालेली बाजू सांभाळण्याचा जर प्रयत्न असेल तर सोळजाई देवरुख संघाचा असेल. जबरदस्त खेळ करण्याचा पूर्ण संघ हलता ठेवतोय. डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात खोल लातेला गडी मारण्याचा प्रयत्न जबरदस्त. बघा दरम्यानच्या काळात या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक पुरस्कर्ते आहेत, कैलासवासी आदिश गडशी यांच्या स्मरणार्थ श्री दत्ताराम गडशी यांनी या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 9,099 रुपये आणि शील्ड सन्मान चिन्ह पुरस्कर्ते आहेत श्री दत्ताराम उर्फ बाळा गडशी यांनी या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आम्हाला फार मोठं असं योगदान दिलेलं आहे.
मी मंडळाच्या वतीनं श्री अजित सावंत यांना श्री अजित सावंत यांना विनंती करतो की बाळा गडशी यांचं शाल श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. बक्षिसाचे पुरस्कर्ते आहेत माननीय संतोष कृष्ण केदारी, हॅलो 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 आविष्कार. ज्या वेळेला मापळ्यामध्ये स्पर्धा होती त्यावेळेला अजिंक्य पवार समोर आविष्कारने चांगली भूमिका आपली पार पाडली होती. त्यावेळेला बघा कसा काय करतो. हो हो जबरदस्त खेळाडू, जबरदस्त नमुना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आविष्कार हा एक चांगला खेळाडू आहे. कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता आपल्या मैदानात सुखरूप चांगल्या पद्धतीने परतला आहे. कारण मागच्या वेळेला महाबळ्यामध्ये जी स्पर्धा झाली त्यावेळेला अजिंक्य पवार त्याच्या विरुद्ध खेळणारा एक आविष्कार एक चांगला खेळाडू आहे आणि चांगल्या पद्धतीनं भूमिका पार पाडणारा हा एक आविष्कार जबरदस्त खेळाडू आहे. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वारंवार लढाई करण्याचा प्रयत्न आविष्कार. एक 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 अच्छा ती क्षेत्ररक्षण लागले त्यासाठी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. मध्य रेषेवरती स्थिरावते, कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. 8 नंबर जर्सीचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. गुण तालिकेमध्ये फरक पाडायचा असेल तर नक्कीच आपल्या गुणांच्या तालिकेत आठ नंबर जर्सीचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. 2-2-2-1 क्षेत्ररक्षण त्यासाठी पाहूया काय करतो जबरदस्त खेळाडू. पूर्ण संघ हलता ठेवण्याचं काम असतं तर ते जय हनुमान देवरुख संघाचं असतं. पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये परततोय. 8 नंबर जर्सी 3 नंबर जर्सीचा खेळाडू आविष्कार पाहूया पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय. चांगल्या पद्धतीनं भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न त्यासाठी चांगले योगदान असतं तर ते आविष्कारकडे असतं. ते आपल्याला माहिती पडतं. त्याला माहिती आहे की आपण काय करायचं आहे. गुणतालिकेमध्ये किती फरक आहे तो. पुन्हा एकदा थर्ड रेड करूया मर्सीसिटी. 2 नंबरच्या ठिकाणचा खेळाडू पाहूया काय करतो. 16 संघाच्या प्रांगणामध्ये जबरदस्त हाताने गडी मारण्याचा प्रयत्न, कोणताही धोका पत्करत नाही येतो. त्याला माहिती आहे की आपल्याकडे 2 खेळाडू आहेत आणि जर गडी टिपला नाही तर आपण जेलबाद होऊ. हे त्याला जबरदस्त आणि फायर केलंय, जेल बंद केलाय. पुन्हा एकदा आविष्कार थर्ड रेड साठी आविष्कार पुन्हा एकदा पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. खेळ करण्याचा प्रयत्न आविष्कारचा पुन्हा हो हो बघा मारले आविष्कारने. त्याला माहिती आहे 5 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहूया 16 प्रांगणामध्ये जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न. 2-1-2-2 क्षेत्ररक्षण लागले ते 5 नंबर जर्सी घातलेला जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघाचे. पूर्ण संघ हलता करण्याचं काम करतोय. तर तो हो हो बघा एक मेरी तर एक मेरी. मी आविष्कार आहे. मी आणला गडी पण माझ्या समोरचा प्रतिस्पर्धा त्याला पण एक गडी आणला आणि त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी निघाला तर 5 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न बघा हो 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 जबरदस्त खेळ करून दाखवलाय. जय हनुमान देवरुख वरचे 16 देवरुख जबरदस्त खेळ करून दाखवला. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. खेळाडू जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू 16च्या प्रांगणामध्ये पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. गुण तालिकेमध्ये फरक पाडायचा असेल तर दरम्यानच्या काळात देवरुख नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक श्री बाळा कामेकर शेठ यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. श्री बाळाशेठ कामेरकर
पुन्हा एकदा सोळजाई संघाचा खेळाडू मी पाहूया. राकेश कवळे यांना विनंती करतो की त्यांनी बाळाशेठ कामेरकरांना या क्रीडामंचावर घेऊन यायचंय. सोळजाई संघाच्या प्रांगणामध्ये 18 नंबर जर्सी करणारा खेळाडू काय करतो पाहूया. आपल्या संघासाठी गुण तालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल तर चांगली भक्कम अशी कामगिरी करावी लागेल आणि या चमचमती ट्रॉफीवरती जर नाव कोरायचं असेल तर नक्कीच अशी आघाडी घेणं गरजेचं आहे. त्याला प्रतिरोध करण्यासाठी नक्कीच सोळजाई मधील एक नावाजलेला खेळाडू ज्याच्याकडे वळणी लागते तर तो म्हणजे आविष्कार. पाहूया. जबरदस्त श्री खेळ करून बाळाशेठ कामेरकर यांचा या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले आहे. क्रीडा मंचावर त्यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या क्रीडा मंचावर आसनस्थ व्हायचे. नूतन नगरसेवक देवरुख नगरपंचायत त्यांच्या समवेत तीन नंबर जर्सी खेळाडू पाहिजे त्यांच्या समवेत श्री सचिन शेठ चव्हाण यांचं सुद्धा या मंडळाच्या वतीने मी शाब्दिक स्वागत करतो. आविष्कार पुन्हा एकदा रेडसाठी तत्पर तयार. 3 नंबर जर्सी खेळाडू 2-1-2 चेतन पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त आविष्कार मध्य रेषेवरती स्थिरावते. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी 5 नंबर जर्सी खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जय हनुमान देवरू संघाचा खेळाडू. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असतो तर तो जय हनुमान देवरूख वरचेच सोळजाई देवरूख. पुन्हा एकदा वारंवार चढाई करण्याचा प्रयत्न असतो तर तो 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू देवरूख सोळजाई संघाचा एक खेळाडू आहे. भक्कम असा मध्यम बांध्याचा जबरदस्त. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी निखिल. पाहूया निखिल काय करतो. निखिल आपल्या संघासाठी जर आपली भूमिका पार पाडायची असेल तर नक्कीच आपली कामगिरी भक्कम करावी लागेल. मध्य रेषेवरती स्थिरावतोय. त्याला माहिती आहे कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानातील सुखरूप परततोय. पुन्हा एकदा जय हनुमान देवरूख संघाचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी सोळजाईच्या प्रांगणामध्ये. पुन्हा एकदा हो लातेने गडी मारण्याचा प्रयत्न. पाठलाग त्याला म्हणतात. पाठलाग केला होता पण त्याला माहिती आहे तत्पर खेळाडू आहे तर तो जय हनुमान देवरूख संघाचे आहेत. बघा हाताने गडी मारण्याचा प्रयत्न सफल झाला आणि 15 नंबर जर्सी खेळाडू प्रांगणाच्या बाहेर झाला. थर्ड करूया मरोची स्थिती. जय हनुमान देवरूख संघाचा खेळाडू सोळजाईच्या प्रांगणामध्ये लाथीने गडी मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त खेळाचा जबरदस्त नमुना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तर तो म्हणजे खालची आळी देवरूख. या मैदानावरती जबरदस्त जेर बंद करण्याचा प्रयत्न. पूर्ण जेर बंद झाला आणि एक दोरा टिपला तर तो सोळजाई संघाने. पुन्हा एकदा आविष्कार जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न करणारा हा एक खेळाडू आहे. मी मगाशीच म्हणाला होतो कधी खेळाचं पाठ पलटी करणारा खेळाडू आहे. आणि त्यावेळेला मी मॅच बघायला गेलो होतो. रात्रीचे 2 वाजले होते तर त्यावेळेला अजिंक्य पवार समोर एकटा लढला होता तर तो आविष्कार होता. आणि बघा कसा लढला. पण मी काय बोलतो काही असो कुठलीही गोष्ट असो थर्ड पॉईंटसाठी टॅकल पॉईंट नक्कीच आपलं कामगिरी करण्याचं जे काम होतं तर आविष्कारने केलं होतं. जय हनुमान देवरूख संघाला 2 पॉईंट मिळाले. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी निघाले 7 नंबर जर्सी खेळाडू जय हनुमान देवरूख संघाचा. सोळजाई वरचे जय हनुमान देवरूख दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. जय हनुमान देवरूख विरुद्ध सोळजाई देवरूख हा अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे आणि सामन्याची रंगतदार खूप सुंदर आहे. दरम्यानच्या काळात श्री बाळाशेठ कामेरकर आमच्या या कबड्डी स्पर्धेसाठी या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी
उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष श्री अजित सावंत यांना विनंती करतो की देवरुख नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक देवरुख नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक श्री बाळाशेठ कामेरकर यांचं शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करावं. गेली 99 वर्षाची परंपरा जोपासत या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. पुढच्या वर्षी आम्ही शतक महोत्सवी वर्ष साजरं करणार आहोत. गेले वर्षभर या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी त्यानंतर श्री सुधीर यशवंतराव यांना विनंती करतो की सचिन चव्हाण यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. घंटा वाजली. शतक महोत्सवी वर्ष साजरा करत असताना या मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे असा आमचा मानस आहे. थर्ड एड पुन्हा एकदा 3 नंबर खेळाडू सोळजाई संघाचा आविष्कार. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. एक क्षेत्ररक्षण लागले त्यासाठी. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करू नका. हो बघा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर तो आविष्कारचा असतो. मित्र हो, पंचांनी अंतिम राहील मित्र हो. गेला पहिला आधी जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू सोळजाई संघाच्या प्रांगणामध्ये पाहूया कारण आपल्या संघासाठी 18 नंबर जातीला खेळाडू जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या काळात रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माननीय उपाध्यक्ष श्री बाबा दामोष्टे सर यांचं या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. मी बाबा दामोष्टे सरांना विनंती करतो की त्यांनी या क्रीडा मंचावर यायचं. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. 3 नंबर जातीला खेळाडू. आता सांगायचं झालं तर बाबासाहेब दामुष्टे मी त्यांना चांगलं खूप ओळखतो आणि त्यावेळेला 2004 साली करी रोड येथे स्पर्धा झाली. त्यावेळेला सोळजाई देवरुख संघ तिथे आला होता. त्यावेळेला 2004 सालामध्ये मी तिथे खेळायला गेलो नव्हतो पण बघायला गेलो होतो. तर त्यावेळेला बाबासाहेब दामुष्टे होते आणि पिट्टे आंबेकर म्हणून असं मला नाव माहिती होतं. पण नक्कीच आपण खेळाचं महत्त्व काय असतं हे दाखवून देण्याचं काम असतं तर ते सर्व खेळाडूंचं असतं आणि मी फक्त गरीरोडला बघायला गेलो होतो. बाबासाहेब दामुष्टे धन्यवाद सर. चला पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. सोळजाई वर्षे जय हनुमान देवरुख 10 नंबर ज्याचे घातलेला खेळाडू. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. मध्य रेषेवरती शिरावतो कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. 7 नंबर ज्याचे घातलेला खेळाडू जय हनुमान देवरुख संघाचा. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. प्रांगणामध्ये आहे सोळजाईच्या पुन्हा एकदा आविष्कार. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माननीय रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून या पदावर काम करत आहेत ते. मी मंडळाच्या वतीनं त्यांना यथोचित सन्मानित करतो. श्री मयूर मिसाळे यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब दामोष्टे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांना सन्मानित करावं. कारण मला वाटतं ते उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच आमच्या इथं आम्ही त्यांना यथोचित सन्मान करीत आहोत आणि आमच्या या मंडळाच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी त्यांचं फार मोठं असं आम्हाला योगदान असतं. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्षपदी विराजमान झालेले बाबासाहेब दामोष्टे आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करत आहोत.
धन्यवाद. चालू असलेला सामना सोळजाई वर्सेस जय हनुमान देवरुख. जय हनुमान देवरुख 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. सोळजाई संघाच्या प्रांगणामध्ये जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा भरगच्च उंचीचा असा हा खेळाडू आहे. कालच्या क्षेत्रामध्ये खेळणारा एक खेळाडू जय हनुमान कांगणेवाडी संघाला पराभूत करणारा संघ जर असेल तर तो जय हनुमान देवरुख संघ होता. आणि जय हनुमान देवरुख संघाच्या प्रांगणामध्ये जबरदस्त खेळाडू जबरदस्त नमुना आपल्याला पाहायला मिळणार. 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू देवरुख सोळजाई संघाचा जबरदस्त असा हा भरगच्च छातीचा भरगच्च असा उंचीचा मध्यम बागा 3 नंबर जर्सी घातलेला आविष्कार. दोनचा असा क्षेत्रशैली आविष्कारासाठी मध्य रेषेवरती स्थिरावतोय. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी चाललाय 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. कालच्या सामन्यामध्ये चांगली भूमिका पार पाडली होती तर तो जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू त्याला प्रत्युत्तर केलं. आविष्कारला पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. दोनचं क्षेत्र पाहूया काय जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न जय हनुमान देवरुख संघाचा जबरदस्त पूर्ण संघ हलता करण्याचं काम करतोय तर तो 3 नंबर जर्सी घातलेला जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू असेल. मध्य रेषेवरती स्थिरावतो. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. 5 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जबरदस्त काय करतो आपल्या संघासाठी. गुण तालिकेमध्ये फरक पाडतो का आपल्याला पाहायचं आहे. त्याला माहिती आहे गुण तालिकेमध्ये किती गुण आहेत हे त्याला चांगली जाणीव आहे. आपल्याला टाइमपास जेवढा करता येईल तेवढा करू शकतो. आणि मी जरी जेरबंद झालो तर माझ्या पाठीमागे आविष्कार आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी 7 नंबर जर्सी घातलेला खेळाडू हा जय हनुमान देवरुख संघाचा. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. पूर्ण संघ हलता ठेवण्याचं काम जो करतोय तर हो बघा बोनस पॉईंट टच पॉईंट मध्ये पाय टाकला तर मी पकडणार हे दाखवून देण्याचं काम करतोय तर तो 5 नंबर जर्सी घातलेला खेळाडू सोळजाई संघाचा असेल. करूया मरोस्थिती. 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. 10 नंबर बोलल्यावरती सर्वांना आपल्या क्रिकेट प्रेमीला माहिती असतं की 10 नंबर म्हणजे सचिन तेंडुलकरची जर्सी. बघा कसा पूर्ण संघ हलता ठेवण्याचं काम करतो तर तो 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू हा एक सोळजाई संघ आहे. हो बघा जबरदस्त खेळ बंद केला आणि गुण तालिकेमध्ये फरक पाडण्याचा प्रयत्न केला तर तो जय हनुमान देवरुख संघाने केला. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जबरदस्त हात उंचावून करून सांगतो. पंचाचं काम साजिचं होतं तर तो 5 नंबर जर्सी घातलेल्या खेळाडूने केलं तर तो सोळजाई संघ. बघा हात उंचावून करून सांगलं पंचाचं काम साजिचं होत नव्हतं. 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पुन्हा एकदा जय हनुमान देवरुख संघाच्या प्रांगणामध्ये जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर तो मध्य रेषेवरती स्थिरावते. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानावरती सुखरूप परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी 2 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न असेल तर सोळजाई संघ. 6 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जय हनुमान देवरुख संघाच्या प्रांगणामध्ये पूर्ण संघ हलता ठेवण्याचं काम जे असेल तर ते सोळजाई संघ. 6 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. मध्य रेषेवरती स्थिरावतोय. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी 18 नंबर जर्सी घातलेला खेळाडू त्याला माहिती आहे की थर्ड करूया मरोस्थिती असेल. 6 नंबर जर्सी घातलेला खेळाडू आहे. या रोडवरती पॉईंट घेऊन गेला नाही तर नक्कीच आपल्याला बाहेर जावं लागेल. हो बघा जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय अंतिम राहील बोथ आउट.
थर्ड रेड साठी प्रचारण केले तर तो चांगला असा बद्ध बांधाचा खेळाडू आहे. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. संघ हलका ठेवण्याचं काम जो करतो तर तो सोळदाई संघ बघा जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न आहे. तर जय हनुमान देवरुख संघाचा 1-2 तसा क्षेत्रश लागले त्यासाठी. पाहूया काय करतो. हो जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न. त्याला माहिती आहे आपण जो गणित टिकला तर आपण बाद आहोत. बघा जबरदस्त खेळ करून दाखवला. त्याला माहिती आहे पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी घातलेला 3 म्हणजे आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा 12 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जबरदस्त. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे की आपली बाजू भक्कम आहे हे त्याला माहिती आहे. तरी पण खेळ करण्याचा प्रयत्न आपली कळा दाखवण्याचा प्रयत्न जर माहिती असेल तर तो 12 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जबरदस्त. पुन्हा एकदा 18 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय. त्याला माहिती आहे की आपल्या संघासाठी आपल्या गुण तालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल तर नक्कीच भक्कम अशी कामगिरी करावी लागेल. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी आविष्कार. पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करून दाखवणारा हा एक खेळाडू आहे. त्याला माहिती आहे आणि त्याच्याकडे वळणी लागते तर तो म्हणजे आविष्कार. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एक मध्य रेषेवरती येऊन शिरावतोय अंदाज घेतोय. पुन्हा एकदा 18 नंबर जर्सी घातलेला खेळाडू वारंवार चढाई करण्याचा प्रयत्न. त्याला माहिती आहे आणि आपल्या या गुण तालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल तर नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. देवरुख थर्ड रेड करूया मरोची स्थिती. थर्ड रेड साठी प्राचारण ज्याला करतात तर तो 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. पाहूया काय करतो. पूर्ण संघाचा ठेवला. हो बघा चुकी केली. चुकीला माफी नाही. मध्य रेषेवर दिसला होता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. चुकीला माफी नाही. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी थर्ड रेड जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न होता सोळदाई देवरुख संघाचा. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी आलाय तर तो देवरुख जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळ करून हो बघा पुन्हा एकदा जेरबंद केला देवरुख संघाच्या खेळाडूला. जय हनुमान देवरुख वर्सेस सोळदाई देवरुख. दोन्ही संघ देवरुखचेच आहेत परंतु लाल मातीतील खेळ करायचा असेल तर नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. तर दोन्ही संघाला आणि या चमचमती ट्रॉफीवरती जर नाव कोरायचं असेल तर नक्कीच आपली बाजू भक्कम करावी लागेल आणि आपल्या फलकावरती आणि आपल्या गुण तालिकेवरती नाव कोरावं लागेल. मध्य रेषेवरती शिरावते. पुन्हा एकदा आविष्कार आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी निघालाय तर तो 2 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जबरदस्त असा खेळाडू पूर्ण संघाला ठेवण्याचं काम करतोय. हातेने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला काही यश येत नाही आहे. पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी वारंवार चढाई थर्ड रेड साठी ज्यांना पाठवतात तर तो 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. मित्रांनो माझ्याकडे 10 नंबर का येतात हे दाखवून देण्याचं काम जर तो असतो तर मला वाटतं हा खेळाडू असतो. थर्ड रेडसाठी त्याला वारंवार पाठवतात तरी पण आता तो आलाय. त्याला माहिती आहे आणि मला या कॅप्टननी मला कर्णधारांनी या मैदानावरती या रेडवरती का पाठवलं हे दाखवून देण्याचं काम तो करतो. तो बघा हा 10 नंबर करतो. मित्रांनो मी मगाशीच म्हणाला होतो तर तो सचिन तेंडुलकर जर्सी नंबर 10. जबरदस्त त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी निघाला आहे तर तो जय हनुमान देवरुख संघाचा खेळाडू. दोन्ही संघामध्ये चांगली कला आहे चांगली खेळण्याची कुवत आहे ताकद आहे तर ती जय हनुमान देवरुख वर्सेस सोळदाई देवरुख. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न सोळदाई देवरुख. 5 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पहा जबरदस्त एक तेरी एक मेरी हे करून दाखवण्याचा प्रयत्न होता. पूर्ण संघ हलता 58 2 तसा क्षेत्ररक्षण सोळदाई देवरुख वर्सेस जय हनुमान देवरुख.
बाजू भक्कम करतोय. त्याला माहिती आहे की माझी बाजू भक्कम आहे, पण मी काय करतो आणि हे दाखवून देतोय. तर तो सोळजाई देवरुख संघाचा 5 नंबर ज्याचे घातलेला खेळाडू. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. 3 नंबर ज्याचे घातलेला खेळाडू जय हनुमान देवरुख. जय हनुमान देवरुख वर्सेस सोळजाई देवरुख. थर्ड डे करूया मरोची स्थिती. 3 नंबर खेळ पाहूया काय होतं आपल्या संघासाठी जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न तर तो असेल तर 3 नंबर ज्याचे घातले जय हनुमान देवरुख संघाचा. हो हो बघा जबरदस्त मागच्या म्हणजे कालच्या क्षेत्रामध्ये ते काम केलं तर तो ज्याने केलं तर तो जय हनुमान देवरुख संघाचा जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा ज्याचा प्रयत्न होता तर तो 3 नंबर ज्याची घातला त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी आविष्कार पुन्हा एकदा. नक्कीच ज्यांच्याकडे वर्णी लागते तर तो म्हणजे आविष्कार खरोखरच चांगली तयारी करून घेण्याचं काम जे असतं तर ते बाबासाहेब तामोष्टे यांनी केलं. आणि नक्कीच आविष्कारला की खरोखरच खेळाचं पारडं पलटी करण्याचं काम जे असेल तर तो आविष्कार करतो. नक्कीच मग ते रेषेवरती शिरावते कोणत्याही दुकानं पद्धत आपल्या मैदानामध्ये सुखरूप परततोय. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर तो 3 नंबर जर्सी घातलेला जय हनुमान देवरुख संघाचा 1-2-2 क्षेत्ररक्षण लागले. त्याच्यासाठी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी गुण तालिकेमध्ये जर फरक पडायचा असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल, नाहीतर मैदानाच्या बाहेर बसावं लागेल. जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न जय हनुमान देवरुख वर्सेस सोळजाई देवरुख. 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय. जय हनुमान देवरुख वर्सेस सोळजाई देवरुख. 2-1-2-2 क्षेत्ररक्षण लागले. त्यासाठी पाहूया काय करतो 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. हो हो बघा हातेने गडी मारण्याचा प्रयत्न होता. मध्ये रेषेवरती स्थिरावतोय कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चालू असलेला सामना सोळजाई वर्सेस जय हनुमान देवरुख. थर्ड डे साठी प्रचारण केले 10 नंबर जर्सीचा खेळाडू. आणि या संघामध्ये जर विजयी संघ होईल तर जुगाई कोसूम संघाशी सामना करेल. हो हो बघा जबरदस्त खेळ करू टाकला गेर बंद केला. थर्ड रेड पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न. 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू त्याला माहिती आहे की जर आविष्कारला टिपला आविष्कारला जर जेरबंद केला तर नक्कीच खेळाचं पारडं पलटी करण्याचा जर मी प्रयत्न करू शकतो असं त्याला माहिती असतं. जबरदस्त खेळ करून दाखवणारा 3 नंबर जर्सीला खेळाडू जेरबंद केला. नक्कीच जबरदस्त खेळाचा जबरदस्त नमुना आपल्या या मैदानावरती पाहायला मिळाला मित्र हो. आविष्कार एक चांगला खेळाडू आहे नक्कीच. आणि जय हनुमान देवरुख संघ हा एक तत्पर आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. जय हनुमान देवरुख वर्सेस जय हनुमान देवरुख वर्सेस सोळजाई देवरुख. मध्ये रेषेवरती स्थिरावतोय कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परतोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी 18 नंबर ज्याचे घातलेला खेळाडू आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा परततोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी एक सोळजाई संघाचा आविष्कार. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर आविष्काराचा असेल. 2-2-2 जसं क्षेत्ररक्षण लागेल त्यासाठी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी पूर्ण संघ हलता ठेवण्याचं काम असेल तर तो आविष्कार करतो. मध्ये रेषेवरती स्थिरावते अंदाज घेतोय कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानाची वाटचाल करतोय. 2 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा परततोय. 6 नंबर जर्सी घातलेला खेळाडू थर्ड रेडसाठी प्रचारण. 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू बाहेर असला म्हणून 6 नंबरचा जर्सीला जबरदस्त खेळाडू जबरदस्त नमुना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला यामध्ये काही शंकाच नाहीये. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी घातलेला पुन्हा एकदा थर्ड रेडसाठी प्रचारण. जबरदस्त खेळाडू जबरदस्त नमुना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं तर तो देवरुख. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न होता.
पूर्ण हातेनं गडी पाळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त खेळ. हो हो, गेअर बंद केला. नक्कीच खेळाचा पारडं पलटी करण्याचा असेल तर तो दोन्ही संघाचा असेल. पुन्हा एकदा आविष्कार वारंवार चढाई करतोय. दोनचा क्षेत्ररक्षण लागले त्यासाठी. पाहूया काय आविष्कारसाठी जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न. आविष्कार जय हनुमान देवरुख वर्सेस सोळदाई देवरुख. गुणांची स्थिती 14-34 1434. पुन्हा एकदा 2 नंबर जर्सी खेळलो. सोळदाई संघाचा 3 नंबर जर्सी घातलेला. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटं. 14-34 3-4 सोळदाई 1-4 जय हनुमान देवरुख. चला सामन्याकडे वळूया. 3 नंबर जर्सी खेळ बघा. पूर्ण संघाचा हो, जबरदस्त खेळाचा जबरदस्त नमुना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. किती गुणांची आणि किती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गुणांची तालिकेमध्ये फरक पडतोय आणि म्हटलं 34-36 होतोय. 3-4 3-6. चला सामन्याला सुरुवात. 13 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. नौका असा खेळाडू आहे जबरदस्त. बघा चला की बघा. हो हो हो, लातेनं गडी मारण्याचा प्रयत्न. टिपणार, नक्कीच टिपणार. एकदम धोका काय पत्कर लातेने आणि एक जेर बंद होतोय. तर तो 13 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. 4 मिनिटं आणि 4 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. बघा जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर तो 4 नंबर जर्सी घातलेला खेळाडू भरगच्च उंचीचा असा खेळाडू जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा त्याच्याकडे वळणी लागते. तर तो सोळदाई देवरुख संघाचा 4 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जबरदस्त लातेनं गडी